नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुराज काळे द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. कॉन्सेप्ट ऑफ द डे या सिरीजमध्ये आपण आज 5व्या दिवशी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम और सेफ्टी मॅनेजमेंट. आजपर्यंतच्या या सिरीजमध्ये आपण ह्या सिरीजला सुरुवात करताना कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट ह्या विषयाची सिरीज सुरू केली. त्याच्यामध्ये आपण मॅनेजमेंट म्हणजे काय, प्रोजेक्ट म्हणजे काय, CPM पर्ट म्हणजे काय, नेटवर्क ॲनालिसिस म्हणजे काय हे आत्तापर्यंत पाहिलं. मटेरियल मॅनेजमेंट सुद्धा आपण पाहिलं आणि आत्ताचा जो आजचा मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत सेफ्टी मॅनेजमेंट. या मॉड्यूल्स पाहत असताना आपण साईट लेआउट मॅनेजमेंट पण एक पाहिलं होतं आणि त्याच्या वेळेस आपण सांगितलं होतं साईट लेआउट हे आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बाब आहे, कारण प्रोजेक्ट सुरू करताना आणि प्रोजेक्ट संपताना ज्याचा खास करून उपयोग होतो त्याचा आहे आपला साईट लेआउट मॅनेजमेंटचं कॉन्ट्रीब्युशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलत होतो की कुठल्याही प्रोजेक्टसाठी 4M आणि 1D महत्त्वाचा असतो. त्यातला एक M जो आहे तो आहे मॅनपॉवर. त्याच्यामध्ये आहे आपण ह्युमन रिसोर्सेस आणि हे रिसोर्सेस आपल्याकडे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टवरती कंटिन्युअस काम करत असतात वेगळ्या वेगळ्या स्तरावरती. मे इट बी प्रोजेक्ट मॅनेजर और आपल्या साईटचा वर्कर. आणि हे सगळे वर्कर्स किंवा प्रोजेक्ट मॅनेजर्स किंवा आपली मॅनपॉवर कामाला येताना, काम करताना आणि काम झाल्यानंतर परत घरी जेव्हा जातात हे सेफली गेले पाहिजे. ह्याकरता किंवा ह्या मोटोसाठी, ह्या मोटिव्हनी आपण जी मॅनेजमेंट सिस्टम आपल्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत त्या मॅनेजमेंट सिस्टमचं नाव आहे सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम. क्लिअर आहे? तर सेफ्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी हे नाव आपण ऐकलेलं पण आहे. तर म्हणून आजचा जो टॉपिक आहे याला आपण अजून क्लिअर दाखवण्यासाठी काही पिक्चर्सचा उपयोग केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टमचे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दिसणार आहे. तर मित्रांनो, रोजच्या किंवा दैनंदिनी जीवनामध्ये आपल्याला सांगा की आपण जेव्हा मोटरसायकल चालवत असतो किंवा गाडी चालवत असतो, एखादं काम करत असतो, त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट सेफली केली पाहिजे. गाडी चालवताना आपल्याला हॅझार्ड्स आयडेंटिफाय झाले पाहिजे. हॅझार्ड्स म्हणजे काय? जेव्हा आपण पॉईंट A टू पॉईंट B किंवा कदाचित तुम्ही आता जेव्हा क्लासला येता, जेव्हा तुमच्या घरून निघता आणि क्लासपर्यंत पोचता, तुम्ही तुमची गाडी काढता. जेव्हा तुम्ही गाडी काढता तुम्ही इनिशियल चेक करता की गाडीचं सगळं हवा किंवा गाडीचे काही स्पेअर पार्ट सगळं व्यवस्थित आहे की नाही आहे, ब्रेक व्यवस्थित आहे की नाही आहे. हे झालं प्रिकॉशन. जेव्हा तुम्ही गाडी चालू करता तेव्हा तुम्ही एक हेल्मेट तुमच्या डोक्यामध्ये घालता, ते झालं तुमचं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. आणि जेव्हा तुम्ही गाडी चालू करता आणि तुमच्या रस्त्याने चालता तेव्हा तुम्ही हॅझार्ड्स आयडेंटिफाय करत करत तुमच्या गाडीचा वेग कंट्रोल करत तुम्ही गाडी चालवता. मग हे कुठल्या टाईपचे हॅझार्ड्स असतात? एखादं खड्डं आहे, एखादं नालीचा चेंबर आहे, एखादं चढाण आहे, एखादा स्पीड ब्रेकर आहे. हे जे हॅझार्ड्स हे हालत नाहीत जागेवरून. जे स्टॅटिक हॅझार्ड्स आहेत किंवा स्टॅटिक आहेत, जागेवर आहेत, त्याला आपण म्हणतो इममुवेबल हॅझार्ड्स. आणि हे चालू असताना एखादं वाहन तुमच्या क्रॉस होणार आहे, एखादं पेडेस्ट्रियन तुम्हाला क्रॉस करणार आहे, काही गाड्या सिग्नलवरून तुम्हाला क्रॉसमध्ये तुमच्या गाडीला क्रॉस डायरेक्शनलमध्ये मूवमेंट होणार आहेत. हे झाले सगळे मोबाईल हॅझार्ड्स. आणि मोबाईल हॅझार्ड्सची रिस्क स्टॅटिक हॅझार्डपेक्षा जास्त असते, कारण मोबाईल हॅझार्ड अचानक थांबू शकतो, अचानक त्याचा वेग वाढवू शकतो किंवा अचानक वळवू शकतो. तर हे तुम्हाला सहज जमतं का? कारण तुम्हाला त्याचा अवेअरनेस आहे की पुढे काय होऊ शकतं. असा प्रसंग जर आला तर आपण काय करायचं? आपण ब्रेक्स अप्लाय करायचे, आपण गाडीचा स्पीड कंट्रोल करून त्याला बाजूला घ्यायची किंवा आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला ॲक्सिडेंट प्रिव्हेंट करू शकतो. तर हे तेव्हाच आपल्याला कळतं जेव्हा आपण हे सगळं कुठेतरी शिकलेलो आहे आणि शिकताना आपल्याला कुठेतरी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, रोजचा त्या वापरातला आहे, म्हणून तिथे आपला हॅझार्ड होत नाही. पण जेव्हा तुम्ही आता एखादा प्रोजेक्ट मॅनेजर बनणार आहात किंवा साईट इंजिनियर बनणार आहात किंवा एखादे अधिकारी बनणार आहात आणि तुमच्या पूर्ण अधिकाराखाली एखादा प्रोजेक्ट चालणार आहे आणि त्या प्रोजेक्टवरती भरपूर सारे लोक इन आउट करणार आहे तुमच्या प्रोजेक्ट ड्युरेशनच्या दरम्यान, तर तुम्हाला सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टमबद्दलची माहिती असणं अतिशय गरजेचे आहे. म्हणून हा सिलेबस तुमच्या टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये टाकलेला आहे. आणि त्याच्या काही जे बारकावे आहेत, त्याच्या काही जे टर्मिनॉलॉजीज आहेत ते आपण जाणून घेणार आहोत शॉर्टमध्ये आणि त्या कॉन्सेप्ट्स आपण क्लिअर करणार आहे.
तर चला मग सुरू करूया आजच्या टॉपिकचं नाव सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम. पहिली गोष्ट आपण पाहूया की सेफ्टी का पाहिजे. वाय डू वी रिअली नीड सेफ्टी. तर स्लाइड मध्ये एक फोटोग्राफ दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की एखादं स्ट्रक्चर हे कोलॅप्स झाले आणि कोलॅप्स झाल्यामुळं काही वर्कर्स आहेत जे एका पर्टिक्युलर कलर कोड मध्ये आहेत आणि एक डॉग पण इथे आहे. म्हणजे हे लोक काय करतायत, इन्व्हेस्टिगेशन करतायत. कशाचं इन्व्हेस्टिगेशन करतायत की एक कन्स्ट्रक्शन साईट किंवा कुठल्या तरी एका ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय. तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये ऍक्सिडेंटचं नाव चेंज करून इन्सिडेंट असं म्हणण्यात आलेलं आहे. तर आपण ऍक्सिडेंट न म्हणता अशा कुठल्याही पद्धतीच्या एखाद्या इव्हेंटला आपण इन्सिडेंट असं म्हणायचंय. मग ही अशा टाईपचं जेव्हा इन्सिडेंट्स घडतो साईटवर, तर तुम्ही आतापर्यंत जे शिकलात की प्रोजेक्ट प्लॅनिंग करायला पाहिजे, टाईमवर व्हायला पाहिजे, रिसोर्सेस वेस्ट नाही गेले पाहिजे, हे सगळं वाया जातं. एखादा इन्सिडेंट झाला तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो. तुम्ही जे पण कन्स्ट्रक्ट केलेले ती प्रॉपर्टीचा डॅमेज होऊ शकतो. तुमचे रिसोर्सेस वायाला जाऊ शकतात. त्याचा तिथला जो सोशल इम्पॉर्टन्स आहे, एखादा ब्रिज तुम्ही करणार होतात एका गावापासून दुसऱ्या गावाला कनेक्ट करणारा, किंवा एक डॅम प्रोजेक्ट तुम्ही करणार होतात, तिथे जर काही ॲक्सिडेंट झाला तर त्याचा सोशल पर्पज आहे तो तुमचा जाऊ शकतो आणि तुमचं रेप्युटेशन खराब होऊ शकतं. तर हे होऊ नाही म्हणून आपण ज्या पण काही प्रिकॉशनरी मेजर्स टाकणार आहे त्याच्यासाठी आपल्याला सेफ्टी असणं गरजेचं आहे. तर इन्सिडेंसेस आर नथिंग बट द ॲक्सिडेंट्स बट आपल्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये त्याला आपण इन्सिडेंट्स म्हणून सांभाळणार आहोत. आता मला सांगा, तुम्ही कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग केलं होतं, त्याच्यामध्ये मटेरियल मॅनेजमेंट केलं, किंवा तुम्ही अजून म्हणाल की मी टाईम मॅनेज करतो, तुम्ही ॲक्सिडेंट पण मॅनेज करणार का हो? किंवा त्याच्यासाठी प्लॅन करणार का हो? की नाही आम्ही प्लॅन करून ठेवलाय की 24 तारखेला आमच्या साईटवरती ॲक्सिडेंट होणारच, असं करतो का आपण? नाही करत. मग तरी पण हे का बरं होतात? कारण ते अनफॉर्च्युनेट असतात. सगळं केलं, आपण काळजी घेतली, पण तरी पण ॲक्सिडेंट झालाच. हे दुर्दैव आहे आणि त्याच्यातून जो रिझल्ट आपल्याला निघतो तोही चांगला नसतो. म्हणून इन्सिडेंट्स ऑन द कन्स्ट्रक्शन साईट्स आर व्हेरी अनफॉर्च्युनेट. त्याच्याने आपल्याला पॉप्युलॅरिटी तर नाहीच मिळत, त्याच्याने आपल्याला सन्मान तर नाहीच मिळत, त्याच्याने आपल्याला फायदा काहीच होत नाही, पण त्यांनी नुकसानच होतं. म्हणून एनी इन्सिडेंट दॅट हॅपन इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. मग आता हे अनफॉर्च्युनेट झाले तर त्याला काहीतरी कारणं असतील ना. उगाच असं मॅजिक होणार आहे का? सगळं व्यवस्थित चाललंय आणि अचानक काहीतरी कोलॅप्स झालं, सगळं व्यवस्थित झालंय आणि एखाद्याला इलेक्ट्रिक शॉक लागला, असं होणारच नाही. तर देअर विल डेफिनेटली बी सम रिझन्स बिहाइंड एव्हरी इन्सिडेंट. आणि ते रिझन्स आपण एक्सपिरियन्सनी आधीच लक्षात घेऊन त्यांचे होऊ नाही म्हणून ज्या आपण सिस्टम्स इम्प्लिमेंट करतो, राईट फ्रॉम द मॅनेजमेंट लेवल टू द कॉन्ट्रॅक्टर और टू द कन्स्ट्रक्शन वर्कर लेवल इज कॉल्ड ॲज अ सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम. तर हे रिझन्स कोणते कोणते तेही आपल्याला माहिती पाहिजे आणि ते रिझन्स आपल्याला जर कळाले तर आपण त्याला व्यवस्थितरित्या त्याला मॅनेज करू शकतो. तर जे मेन कॉजेस ऑफ ॲक्सिडेंट असतात ना मित्रांनो, हे 2 सेक्टर्समध्ये किंवा 2 पर्टिक्युलर कंडिशन्समध्येच क्लासिफाय करू शकतो. एक आहे अनसेफ कंडिशन आणि दुसरं आहे अनसेफ ॲक्ट. अनसेफ कंडिशन आणि अनसेफ ॲक्ट. आत्ता आपण उदाहरण घेतलं होतं की तुम्ही 2 व्हीलर घेऊन निघालात रस्त्याने आणि एखादं खड्डं किंवा एखादा नालीचा चेंबर उघडा आहे, तुम्ही व्यवस्थित गाडी चालवताय, पण तुम्हाला तो खड्डा तिथे दिसला नाही काही कारणाने, तर तुमची गाडी त्याच्यामध्ये पडली. तर अशी जी कंडिशन तुम्ही जनरेट केलेली आहे त्याला आपण म्हणतो अनसेफ कंडिशन. आता हे फार साधं उदाहरण झालं आणि हे लाईकली नाही आहे, कदाचित हे रोज होऊ शकत नाही, पण कन्स्ट्रक्शन साईटवरती एक्सकॅव्हेशन केलेलं असतं. तुम्ही आत एंट्री केल्या एखाद्यावरती तुमच्या डोक्याच्या वरती स्कॅफोल्ड लावलेलं असतं, त्याच्यावरून एखादं इक्विपमेंट किंवा एखादं टूल किंवा एखादं मटेरियल, एखादं छोटंसं घमेलं तुमच्या डोक्यावर पडू शकतं. अशा कुठल्याही पद्धतीच्या ज्या कंडिशन्स तुम्ही जनरेट केलेल्या असतात न कळत, त्याला आपण अनसेफ कंडिशन्स म्हणतो. या फोटोग्राफमध्ये बघा तुम्ही, आता इथे तुम्हाला काय दिसतंय, हे 2 वर्कर्स स्कॅफोल्डिंगवर लटकलेले आहेत. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय आहे? हे एच फ्रेम आहे ज्याच्यावरून आपले वर्कर्स चढून वरती काम करणार आहेत आणि ते काय करतायत मित्रांनो, हे इथले जे प्लॅंक आहेत ते काहीतरी ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतायत. आता ह्या प्लॅंकमध्ये काम करताना तो लिटरली फक्त इथे एका छोट्याशा पाईपावर उभा आहे, ठीक आहे, हरकत नाही, पण त्याला इथे काही बेल्ट लावलाय का त्यांनी की जर तो पडला तर लटकेल? बेल्ट नाही लावलेला.
लाईकवाईज तो हातामध्ये त्याच्याकडे काही हँड ग्लोव्ज आहे का? नाहीये. त्याच्या डोक्यामध्ये काही कॅप आहे का? नाहीये. पण ही कंडिशन जी क्रिएट झालेली आहे ज्याच्याने ऍक्सिडेंट किंवा इन्सिडेंट होऊ शकतो त्याला आपण म्हणतो अनसेफ कंडिशन. अनसेफ कंडिशन आहे. आता का बरं? ह्या पर्टिक्युलर कामामध्ये जी पण मॅनेजमेंट असेल, जो पण प्रोजेक्ट मॅनेजर असेल, जी पण कंपनी आहे, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष दिलेलं नाही. म्हणून त्यांनी अशी कंडिशन क्रिएट केलेली आहे. म्हणून द कॉज ऑफ दिस काइंड ऑफ ऍक्सिडेंट विल गो डायरेक्टली टू द मॅनेजमेंट, नॉट टू द वर्कर. आता ही कंडिशन आहे आणि तरी तो वर्कर काम करतोय म्हणजे ही अनसेफ ऍक्ट पण झाली. कंडिशन मुळातच डेंजर आणि तिथं तो परत मुद्दामून चुकीचं काम करतोय. सेकंड फोटो बघा, इथे एक कटिंग मशीन आहे, तो इथे खालचा एक जो बॉक्स सेक्शन दिलाय तो या ग्राइंडरनी कट करणार आहे किंवा स्टील कटरनी कट करणार आहे. कट करत असताना त्यांनी काय केलंय बघा, इथे शू घातलेला नाहीये, शू घातलेला नाहीये आणि त्याचा कटिंग ब्लेड अतिशय त्याच्या जवळ आहे. थोडीशी काही चूक झाली तर इथे ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर हे काय झालं? अनसेफ ऍक्ट. वर्करला सांगून देखील तो काम करत नाहीये, काळजी घेत नाहीये, त्याला आपण म्हणणार अनसेफ ऍक्ट. आणि ही झाली अनसेफ कंडिशन. हे दोघं जर एकत्र आले तर डेफिनेटली तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे किंवा या दोघांपैकी एखादाही जर जास्त प्रबळ असेल तरी तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे. तर अनसेफ कंडिशन आणि अनसेफ ऍक्ट मध्ये असे व्हेरियस रिझन्स आपण क्लासिफाय करू शकतो. ठीक आहे. मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते कॉजेस ऑफ ऍक्सिडेंट असू शकतात ते आपण पाहूया. आपण सगळं काळजी घेतली साईटवर, आपण लोकांना अवेअरनेस पण दिला, पण तरीही ऍक्सिडेंट होऊ शकतात. फोटोमध्ये एकदा पाहूया. हा आपला एक हायवेचा कन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि एक अर्थक्वेक आला किंवा आपण प्रोजेक्ट कंप्लीट केलं आणि आता तिथे अर्थक्वेक आलाय. त्याच्याने काय झालं, इकडे क्रॅक्स डेव्हलप झाले, डॅमेज ऑफ द प्रॉपर्टी झाली. तर अशा टाईपच्या कॉजेसला आपण म्हणणार आहे नॅचरल कॅलॅमिटीज. नॅचरल कॅलॅमिटीज मुळे पण ऍक्सिडेंट होतात. नंतर साईट लेआउट आपण पाहिलं होतं मागच्या सेशनमध्ये, साईट लेआउट पाहिला होता. त्याच्यामध्ये जर आपण प्रॉपर मॅनेजमेंट केलं नाही, त्यांचे ऍक्सेस व्यवस्थित दिले नाही, इंटरनल रोड्स व्यवस्थित दिले नाही, हेल्थ आणि सॅनिटेशनकडे लक्ष दिलं नाही, तरी तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतात. हेल्थ आणि सॅनिटेशननी काय होणार आहे, आपल्या वर्कर्सची हेल्थ चांगली नाही राहणार आहे. हायजीन आणि सॅनिटेशन जर चांगलं नाही राहिलं तर त्याच्याने इव्हेंच्युअली ते आजारी पडू शकतात. तर हा डायरेक्टली साईटवरचा इन्सिडेंट नाहीये, पण त्यांच्या हेल्थवरती नक्कीच इम्पॅक्ट पडू शकतो. तर याला आपण पुअर मॅनेजमेंट पण त्याला कॉन्ट्रीब्यूट करतो. नंतर लॅक ऑफ अवेअरनेस म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर एखाद्या वर्करला एखादं काम कसं करायचंय, त्यावेळेस कशी काळजी घ्यायची हेच माहिती नाहीये. मागच्या फोटोत तुम्ही पाहिलं तो स्कॅफोल्डिंगवर चढलाय पण त्यांनी सेफ्टी हार्नेस घातलेलंच नाहीये, त्यांनी ग्लव्ज घातलेलेच नाहीये. याला म्हणतो आपण लॅक ऑफ अवेअरनेस. अजून एक उदाहरण पहा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साईट सेफ्टी म्हणजे हार्ड हॅट घालायची. किती जण त्या हार्ड हॅटला हेल्मेट म्हणतात रे? साईट हेल्मेट किती जण म्हणतात? बरेचसे जण त्याला हेल्मेटच म्हणतात, पांढरं हेल्मेट, साईट हेल्मेट. अरे ते चुकीचं नाव आहे, त्याचं नाव आहे हार्ड हॅट. ठीक आहे, त्याला हार्ड हॅट म्हणतो आपण, हेल्मेट नाही. मग जेव्हा पण साईट चालू होते आणि आपण बोलतो नाही आम्हाला सेफ्टी चांगली पाहिजे, पहिलं काम कोणतं चालू होणार आहे तुमचं? साईट लेआउट. तुमच्या वर्करनी काय घातली? हार्ड हॅट. ओके, चांगलं आहे, घातली, करेक्ट आहे, घालायला पाहिजे. पण शूज नाही घातले, त्यांनी फक्त चप्पलच घातली, स्लीपरच घातली. आता वरती आकाश आहे ना, आकाशातून डोक्यावर काय पडणार आहे का? नाही पडणार आहे. पण पायाला काहीतरी लागू शकतं ना, कारण तुम्हाला साईट लेआउट करायचं आहे, एखादा काटा लागू शकतो, एखादा खिळा लागू शकतो. मग शू नाही घातलेला. मग अशा वेळेस काय होतं, त्या वर्करला अवेअरनेसच नसतो. हे तर हेल्मेट किंवा हार्ड हॅट जे आहे ती तुमची इम्पॉर्टंट आहे, पण शू आहे का इम्पॉर्टंट? तो म्हणतो येस मला आहे, पण मला माहितीच नाही. पण मला माहिती जरी असलं तर मला दिलाच नाही. मग त्याच्या वरच्या लेवलला आपण विचारतो का नाही दिला रे बाबा, मग तो काहीतरी वेगळं रिझन सांगणार. अशा टाईपच्या कंडिशन्सला लॅक ऑफ अवेअरनेस म्हणणार. आणि हे सुद्धा तुमच्या ऍक्सिडेंटमध्ये नक्कीच कॉन्ट्रीब्यूट करतं. एक्सटर्नल सोशल फॅक्टर्स असू शकतात का? हो, असू शकतात. ज्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्ही काम करत होता, उदाहरण घेऊया आपली डॅम साईट आहे, आपण डॅम साईटवरती काम करत होतो आणि आता सरकारचा निर्णय आला आहे की तुमचं डॅमची जी डिझाईन्ड हाईट ऑफ द वॉल आहे ती तुम्ही 2 मीटरनी वाढणार आहे. आणि ती न्यूज तिकडच्या गावात पसरली किंवा ती 2 मीटर वाढल्यानंतर मागचा कॅचमेंट एरिया वाढणार आहे, त्यांनी काही गावं पाण्याखाली जाणार आहेत.
तर ते लोक डेफिनेटली काही ना काही तुमचं काम थांबवण्यासाठी येऊ शकतात. तर त्याच्याने पण काही ॲक्सिडेंट होऊ शकतात. असं नाही की ते रोज होतात, पण होऊ शकतात. त्याला आपण एक्सटर्नल सोशल फॅक्टर्स असं म्हणतो. लाईकवाईज तुम्ही एखाद्या सिटीमध्ये काम करत आहात आणि तिथे काही कारणाने रायट झालं, काही पब्लिक अनरेस्ट झालं, तर अशा टाईपचे कॉन्ट्रीब्युशन सुद्धा तुमच्या ॲक्सिडेंटमध्ये येऊ शकतात. पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रॅक्टिसेस हे काय आहे बघूया. तुम्ही सगळ्यांना अवेअरनेस केलं, सगळ्यांना सांगितलं कसं कसं करायचं आहे, सेफ्टीसाठी तुम्ही कसं काम करा, कुठले हार्डहॅट घाला, कुठला हार्नेस घाला, कुठला शू घाला, पण तरी ते लोक करतच नाही आहेत. वर्कर्स ते इम्प्लिमेंटच करत नाही आहे. तुम्ही तुमच्या सुपरवायझर्सला सांगितलं की पर्टिक्युलर PPE इक्विपमेंट नसला तर त्याला काम करू द्यायचं नाही, तरी तिथे कुठे ना कुठे लॅप्सेस आहेत. एखादं तुमचं चेंबर उघडं आहे, लोक बघतायत अरे चेंबरमध्ये कोणीतरी पडू शकतं, पण कोणी त्याला झाकून ठेवत नाही आहे. तर अशा टाईपचे पुअर इम्प्लिमेंटेशन प्रॅक्टिसने सुद्धा तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. जनरल नॉलेज आहे, पण खरंच महत्त्वाचं आहे. इग्नोरन्स, चालता चालता जर तुम्ही पाहिली एखादी गोष्ट आणि ती तुम्ही जर इम्प्लिमेंट नाही केली तर पुढे जाऊन त्याचा नक्कीच ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून सेफ्टीमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात डू नॉट वॉक पास. डू नॉट वॉक पास म्हणजे काय? तुम्हाला जर दिसलं तर तिथल्या तिथं त्याला ठीक करा, बघितलं आणि पुढे जाऊ नका. तर अशा ठिकाणी जिथे जिथे लॅप्सेस होणार तिथे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता अतिशय जास्त असते. मग कुठल्या कुठल्या टाईपचे ॲक्सिडेंट होऊ शकतात? जर असं काही झालं आपल्या प्रोजेक्टवरती, जर ॲक्सिडेंट झाला तर तो काही इंटरनल फॅक्टर्सने होऊ शकतो किंवा एक्सटर्नल फॅक्टर्सने होऊ शकतो. ते आता आपण काही उदाहरणांमध्ये पाहिलं. जर या कुठल्याही टाईपचा फॅक्टर इम्प्लिमेंट किंवा कुठल्याही कारणाने जर ॲक्सिडेंट झाला तर तो एकदम मेजर ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा मायनर ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणजे मेजर म्हणजे कुठला? एखाद्याचा जीव गेला, फेटल. एखाद्याचा हातपाय आधू झाला, डिसेबिलिटी. जर डिसेबिलिटी झाली तर कोणत्या टाईपची डिसेबिलिटी होऊ शकते? टेम्पररी डिसेबिलिटी, काही वेळासाठी त्याचा हात फ्रॅक्चर आहे, किंवा परमनंट डिसेबिलिटी, त्याचा हात किंवा पायच त्याला गमवावा लागला, तर हे झालं तुमची डिसेबिलिटी. जर परत याच्यामध्ये डिसेबिलिटीमध्ये जर टेम्पररी डिसेबिलिटी झाली आहे तर त्याच्या घरच्यांसाठी पार्शियल लॉस ऑफ इन्कम होऊ शकतं किंवा टोटल लॉस ऑफ इन्कम होऊ शकतं. इथून पुढे तू कामावर येऊ नको असंही त्याला सांगू शकतात वर्करला. लाईकवाईज परमनंटमध्ये त्याला पार्शली पण त्याची पार्शियल लॉस झालेला आहे किंवा त्याचा टोटल लॉस झालेला आहे, तर तिथे लॉस ऑफ इन्कम होऊ शकतो. लॉस ऑफ इन्कम. तर अशा टाईपचे जे ॲक्सिडेंट्स आहेत त्याच्याने फक्त वर्करलाच नाही तर पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला सुद्धा इम्पॅक्ट पडतो. मग हे जे ॲक्सिडेंट्स असतात ज्याच्यामुळं एखाद्या वर्करला काही लागलं आणि तो कामापासून बाहेर जाऊन 48 तासात परत त्याच्या कामावर जर आला तर त्याला आपण मायनर ॲक्सिडेंट्स असं म्हणतो. म्हणजे सपोज सोमवारी एखाद्याला इंजुरी झाली आणि तो बुधवारी परत कामावर रुजू झाला तर त्याला आपण मायनर टाईप ऑफ ॲक्सिडेंट्स म्हणतो. त्याला कुठेही तुम्हाला रिपोर्ट करावं लागत नाही. रिपोर्टेबल ॲक्सिडेंट जो असतो ज्याच्यामध्ये एखाद्या वर्करचा टाइम लॉस 48 आवर्सपेक्षा जास्त झाला, मॅनपॉवर लॉस झाला, त्याला आपण रिपोर्टेबल म्हणतो. तर त्याचं नाव रिपोर्ट याच्यासाठी आहे. जर एखाद्याला ॲक्सिडेंट झाला तर आजूबाजूच्या वर्कर्सनी किंवा जो सुपरवायझरनी त्यांच्या मॅनेजरला किंवा इंजिनियरला रिपोर्ट करायचं आहे की ह्याला असं असं लागलं आहे, याला इथे इथे इंजुरी झालेली आहे. त्या रिपोर्टच्या बेसिसवरती त्याला योग्य ती ट्रीटमेंट तिथल्या क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये देऊ शकतात. म्हणून त्याला म्हणतो रिपोर्टेबल ॲक्सिडेंट. तिथे टाइम लॉस इज मोर दॅन 48 आवर्स. आणि फेटल म्हणजे काय? जीवितहानी. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला साईटवरती तर त्या अख्ख्या प्रोजेक्टवरती असं म्हणलं जातं 6000 मॅन आवर्स आर लॉस्ट. 6000 मॅन आवर्स म्हणजे तो व्यक्ती इथे तेवढे काम करू शकला असता. सो 6000 मॅन आवर्स लॉस होऊ शकतात. तर असे तुमचे टाईप्स ऑफ ॲक्सिडेंट्स असतात, मायनर, रिपोर्टेबल आणि फेटल. आणि त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टवरती लीगल पेनल्टी लागू शकते आणि तुमचा प्रोजेक्ट त्याच्यावरती तुम्हाला इम्पॅक्ट विथ कॉस्ट आणि रेप्युटेशन पडू शकतो. इवन तुमचं लायसन्स देखील कॅन्सल होऊ शकतं. म्हणून ॲक्सिडेंट्सला आपण अजिबात लाईटली घ्यायचं नाही. हे सगळे टाईप ऑफ ॲक्सिडेंट, कॉजेस ऑफ ॲक्सिडेंट, नेचर ऑफ ॲक्सिडेंट जर आपल्याला कळालं तर आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो. क्लिअर आहे मित्रांनो? आत्तापर्यंतचं लक्षात येत आहे काय? कळाले तुम्हाला ॲक्सिडेंट्स कसे असतात? मायनर, मेजर, रिपोर्टेबल. आता हे जर आहेत आणि हे जर आपल्याला अवॉइड करायचे आहेत तर आपण काही प्रिव्हेंटिव्ह मेजर टाकणार आहोत.
तर त्याच्यासाठी जी सिस्टम आपण इम्प्लिमेंट करणार, ज्याच्यामध्ये कंपनीचे किंवा तुमच्या हायर मॅनेजमेंट पासून, तुमच्या साईट पर्सोनेल पासून, सुपरवायझर पासून तुमच्या वर्कर पर्यंत येणारा जो फ्लो प्रोसेस आहे त्याला आपण म्हणणार सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम. मग सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम प्रोजेक्ट्सवरती असायला पाहिजे आणि त्या बंधनकारक आहे हे सांगणारी जी काउन्सिल आहे त्याला आपण म्हणतो नॅशनल सेफ्टी काउन्सिल. आणि याची स्थापना 1966 मध्ये इंडियामध्ये झाली होती. हा एक PYQ आलेला आहे. ठीक आहे, नॅशनल सेफ्टी काउन्सिलचं एस्टॅब्लिशमेंट इयर काय, तर त्याचं उत्तर आहे 1966. ओके, तर याच्या अंतर्गत आपण काय करायला पाहिजे, टॉप मॅनेजमेंट पासून वर्कर पर्यंत फॉलो होणाऱ्या सेफ्टी प्रोसिजर्स आपण एस्टॅब्लिश केल्या पाहिजे. तर मॅनेजमेंटने काय केलं पाहिजे, सेफ्टी पॉलिसी केली पाहिजे, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टमचं मॅन्युअल बनवलं पाहिजे, त्यांनी काय त्यांचे ब्रीदवाक्य बनवले पाहिजे आणि वर्कर्सच्या लेवलला चार्ट बनवले गेले पाहिजे त्याच्या इंडिव्हिज्युअल लँग्वेजमधून. इंग्लिश, हिंदी, मराठी, बांगला, तमिळ, तेलुगू, ज्या ज्या ठिकाणी तुमची सेफ्टीची कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही तुमचा पोस्टर तिथे डिस्प्ले करा. अशा टाईपच्या सिस्टमला तुम्ही सेफ्टी प्रोसिजर म्हणणार किंवा अशा टाईपच्या डॉक्युमेंटेशनला तुम्ही सेफ्टी प्रोसिजर्स म्हणणार. जर एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्याला तुम्ही रिपोर्ट कसा करायचा, त्याची मेडिकल फाईल कशी रेकॉर्ड करायची, अशा सगळ्या सिस्टमला सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टमच्या अम्ब्रेलामध्ये कन्सिडर करता येतं. तर आता हे सगळं होण्यासाठी खूप सारे अवेअरनेस प्रोग्राम करायला पाहिजे. जसं आपल्याला 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आपल्या मनामध्ये एक सेलिब्रेटिंग मोडमध्ये किंवा एखादी गोष्ट आपल्याला रिमाइंड करून देणारी असते, आपल्या देशाचे इम्पॉर्टंट दिवस आहेत. तसंच नॅशनल सेफ्टी काउन्सिलने काय म्हणालं, 4 मार्च हा इंडियातला नॅशनल सेफ्टी डे आहे. नॅशनल सेफ्टी डे डेट इज डॅश 4 मार्च. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, तो एक दिवस सेलिब्रेट करायचा. तर मग तो सेलिब्रेट करत असताना काय करायचं मित्रांनो, वर्कर्सला थोडंसं मोटिवेशन देण्यासाठी त्या आठवडाभर सेफ्टी वीक म्हणून ऑब्झर्व करायचा. तुम्ही बराच वेळा पाहता बघा, RTO वाले म्हणतात की रोड सेफ्टी वीक आहे, ॲक्सिडेंट फ्री वीक आहे. अशा टाईपचे वेगळे वेगळे थीम आपण घ्यायच्या आणि नॅशनल सेफ्टी डेच्या वीकमध्ये सेलिब्रेट करायचा. ह्याच्याने काय होतं, अवेअरनेस आणि मोटिवेशन परत तुमच्या साईटवरती इम्प्लिमेंट होतं. तर हे सगळं गाईडलाईन्स देणारे जे काउन्सिल आहे त्याचं नाव आहे नॅशनल सेफ्टी काउन्सिल, एस्टॅब्लिश्ड इन 1966. आर यू विथ मी? आय होप तुम्हाला हे सगळं कळतंय. अतिशय सोपं आहे, आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. ओके, तर जेव्हा आपण प्रोसिजर्स म्हणतो, आपण बोलतो की सेफ्टी प्रोसिजर्स फॉलो केल्या पाहिजे, तर काही आपण हे करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे नाही, हे होऊ नये म्हणून. मग हे कसं व्हायला पाहिजे, मेन ॲक्सिडेंट तुमच्या ऑफिसमध्ये होण्याचे चान्सेस जास्त आहे की साईटवर. तर मग साईटवर एंटर करतानाच काहीतरी तुम्हाला सेफ्टीबद्दल दिसलं पाहिजे. ते कसं दिसलं पाहिजे, आपण सगळ्यांनी पहिला एक मोटो फॉलो करायचा, सेफ्टी फर्स्ट. सेफ्टी फर्स्ट. काही असो, कामाचं प्रेशर असो, टार्गेट्स असो, फायनान्शियल इम्प्लिकेशन असो, पण बाबा सेफ्टीनी करायचं. प्रत्येकाच्या घरी त्यांचं कुटुंब त्यांची वाट बघतंय. प्रत्येकजण कामाला आलाय स्वतःच्या पोटा पाण्यासाठी. प्रत्येकाला काहीतरी पॅशन आहे, पण त्याला जर इंजुरी झाली तर, त्याचा जर जीव गेला तर हे चांगलं नाहीये. तर सेफ्टी फर्स्ट हा मोटो सगळ्यांनी वापरायचा आहे आणि हा टॉप डाऊन असायला पाहिजे, राईट फ्रॉम द मॅनेजमेंट टू द वर्कर. मग जसं कोणी साईटवर एंटर करतंय, इथं तुम्ही एखादा बोर्ड लिहा, तुमच्या साईटचं नाव सांगा आणि तुमचे जे जे रिपोर्टिंग तुमच्या ज्या पण प्रोसिजर्स आहेत त्या लोकांना सांगा. काय म्हणायचं आहे, प्रत्येक व्हिजिटर जो आहे त्यांनी आधी साईट ऑफिसलाच यायला पाहिजे. ऑल ॲक्सिडेंट्स शुड बी रिपोर्टेड इमिजिएटली. लोकांना सांगायचं काही झालं लगेच सांगा. तुम्ही हार्ड हॅट घालाच, इथं काम चालू आहे, अनऑथॉराइज ॲक्सेस नाही पाहिजे. हाय व्हिजिबिलिटी जॅकेट घाला. बरेच जण काय म्हणतात माहिती का, सेफ्टी जॅकेट. त्याचं नाव सेफ्टी जॅकेट नाही आहे, हाय व्हिजिबिलिटी जॅकेट. म्हणूनच ते तुमचे निऑन कलरचे जॅकेट्स असतात जे आणि त्याला रिफ्लेक्टर लावलेलं असतं, जेणेकरून ते अंधारातही दिसतील, उजेडातही दिसतील. हाय व्हिजिबिलिटी जॅकेट. प्रोटेक्टिव्ह फुटवेअर, ते वेगळ्या वेगळ्या कामासाठी वेगळे वेगळे. कॉन्क्रीटमध्ये काम करायचे तर गम बूट्स घालायचे, काही हेवी वर्क करायचे तर स्टील टो कॅप, म्हणजे इथल्या शूला इथे स्टील टो असतो पुढे, जेणेकरून जर काही पडलं त्याच्यावरती तर त्याच्या पायाला किंवा बोटांना इंजुरी होणार नाही. स्टॅटिक फ्लोअरवाले एक शूज असतात, स्टॅटिक फुटवेअर, हे सोलवाले, जेणेकरून जर इलेक्ट्रिक लाईनवरती जर त्यांनी पाय ठेवला, अँटी स्टॅटिक फुटवेअर, तर त्याला शॉक लागणार नाही. असे वेगळे वेगळे स्पेशलाइज फुटवेअर्स त्यांना आपण द्यायचं. वॉर्निंग द्यायचं, खड्डा आहे पुढे जाऊ नका. नंतर अजून हेवी प्लांट आणि इक्विपमेंट काम चालू आहे, तुम्ही जाताय वरून क्रेन काहीतरी हेवी इक्विपमेंट घेऊन चालली आहे किंवा स्टीलचा बंडल घेऊन चालले, अशा सगळ्या टाईपच्या वॉर्निंग्स तुम्ही द्यायच्यात. लहान मुलांना साईटवरती येऊ द्यायचं नाही. किंवा प्रत्येक आपला जो वर्कर काम करणार आहे
त्याच्यासाठी पण सारखं सारखं वाचून वाचून त्याला रिमाइंड होईल अशा ठिकाणी हे पोस्टर्स लावायचे आहेत. त्यांच्या डायनिंग हॉलमध्ये असतील, त्यांच्या ऑफिस प्लेसमध्ये असतील, कामाच्या जागेवर असेल, वॉशरूम्सच्या तिथे असेल, इथं वारंवार त्यांच्यावरती सेफ्टी हॅमर केली गेली पाहिजे, जेणेकरून आपोआप ते आत्मसात करतात. अशा सगळ्या प्रोसिजर्सला तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणणार. काही झालं होऊ नये म्हणून तुम्ही घेतलेली काळजी. ओके, यालाच अजून जर डिटेल आपण पाहिलं तर हे जे तुमचे सेफ्टी गिअर्स असतात हे तुम्ही इम्प्लिमेंट केले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही आहे ना स्वाट कमांडोज पाहिले असतील किंवा काही आर्मी ऑफिसर्स पाहिले असतील. ते जे सगळे इक्विपमेंट घालतात आणि आपले जे लोक इक्विपमेंट घालतात ह्याच्यामध्ये डेफिनेटली फरक आहे. का बरं? कारण इक्विपमेंट जो आहे तो तुमच्या कामासाठी योग्य पाहिजे. आता आपलाच एखादा वर्कर आहे, त्याचं काम आहे फक्त वेल्डिंगचं. ओके, त्याला तुम्ही कॉन्क्रीटचा गमबूट देऊ नका. त्याला त्याची जी शील्ड आहे, फेस शील्ड, ती त्याला द्या. तर योग्य कामासाठी योग्य प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटच वापरलं गेलं पाहिजे. तर एखाद्या टिपिकल कन्स्ट्रक्शन साईटवरती जे आपण PPEs वापरतो त्याची नावं बघून घ्या. डोक्यात जी घालतो हेड प्रोटेक्शनसाठी हार्ड हॅट, डोळ्यांसाठी जे घालतो त्याला आपण म्हणतो दीज आर द सेफ्टी ग्लासेस. हाय विजिबिलिटी वेस्ट इज कॉल्ड एज द कन्स्ट्रक्शन वेस्ट. द प्रोटेक्शन फॉर योर हँड्स अँड लिम्स इज कॉल्ड द ग्लव्स. द वर्किंग पॅन्ट्स आर ऑल्सो गिवन, कव्हर ऑल्सो. वर्किंग पॅन्ट्स वाय आर दे गिवन? कारण आपण जे रेग्युलर कपडे घालतो ते लूज असू शकतात आणि त्याच्यामध्ये स्पेस नसू शकते स्टोअर करायला. सो यू विल हॅव द वर्किंग पॅन्ट्स अँड यू ऑल्सो हॅव अ प्रोटेक्टिव्ह बूट्स वेअर द स्टील टो कॅप्स आर ॲट द टॉप ऑफ युअर टोज, वेअर इफ समथिंग फॉल्स ऑन युअर फूट इट विल नॉट डॅमेज यू, इट विल नॉट हर्ट यू. ओके, सो दिस वॉज द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स टेकन फॉर द साईट. याच्यानंतर अजून काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण फायर सेफ्टी म्हणतो किंवा इलेक्ट्रिक शॉक सेफ्टी म्हणतो, ॲक्सिडेंट प्रोन एरिया सेफ्टी म्हणतो, वर्किंग इन द कन्फाइंड स्पेस, वर्किंग ऑन द हाईट, फॉल ऑफ इक्विपमेंट, फॉल ऑफ मशिनरी, फॉल ऑफ पर्सन. असे सगळे सिनॅरिओजचं रिस्क असेसमेंट केल्यानंतर जे आपण कंट्रोल मेजर्स लावणार आहे त्याच्यानी आपली साईटची सेफ्टी इम्प्रूव्ह होत जाते. सो हा भरपूर मोठा टॉपिक आहे आणि भरपूर इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हाऊएव्हर ह्याच्याशी फक्त तुमची तोंड ओळख होण्यासाठी कॉन्सेप्ट ऑफ द डे मध्ये आज आपण फक्त इथेच थांबणार आहोत. याच्यामध्ये आपण ज्या ज्या टॉपिक्स पाहिले ते तुम्ही परत एकदा किंवा सब टॉपिक्स पाहिले ते परत एकदा रिवाइज करा. व्हॉट इज इन्सिडन्स, व्हॉट आर द कॉजेस ऑफ इन्सिडन्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ इन्सिडन्स, व्हॉट आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ दिस सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम. ओके, सो धन्यवाद मित्रांनो. तुम्ही कॉन्सेप्ट ऑफ द सिरीज, कॉन्सेप्ट ऑफ द डे या सिरीजला चांगला रिस्पॉन्स देत आहात. आय होप की तुम्हाला हे सेशन्स आवडत आहेत. तुम्हाला हे सेशन्स आवडत असतील तर नक्की आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.